ब्रेकिंग न्यूज, कन्हान नगर परिषद चुनाव में भाजपा ने उतारा अपना दमदार चेहरा। कन्हान नगर परिषद चुनाव में राजनीतिक गतिविधियां तेज हो चुकी हैं और इसी बीच भारतीय जनता पार्टी ने नगराध्यक्ष पद के लिए अपने मजबूत और लोकप्रिय नेता राजेंद्र शेंद्ररे को चुनावी मैदान में उतारा है। पार्टी संगठन में लंबे समय से सक्रिय और क्षेत्र के विकास से जुड़े मुद्दों पर लगातार काम कर रहे राजेंद्र शेंद्ररे की दावेदारी ने चुनावी समीकरणों में नई हलचल पैदा कर दी है। स्थानीय नागरिकों का मानना है कि भाजपा का यह निर्णय चुनाव में नई दिशा दे सकता है, क्योंकि शेंद्ररे को कन्हान क्षेत्र में उनकी साफ छवि, संगठन कौशल और जनसंपर्क के लिए जाना जाता है। भाजपा कार्यकर्ताओं में भी खुशी का माहौल है और वे इसे विकास की राजनीति को आगे बढ़ाने का मजबूत कदम बता रहे हैं। अब देखना दिलचस्प होगा कि कन्हान नगर परिषद चुनाव में यह दावेदारी किस तरह राजनीतिक तस्वीर बदलती है। कन्हान से यह बड़ी चुनावी अपडेट। आगे की खबरों के लिए जुड़े रहिए। सगळ्यांना, माझं नाव राजेंद्र बसवराव शेंद्रे। मी अध्यक्ष पदासाठी उमेदवारी मागितली आहे आणि मला उमेदवारी मिळाली आहे। मी या कन्हान शहरामध्ये जो सगळ्यात प्रथम जी बाजाराची समस्या आहे, म्हणजे खरंच एवढ्या वर्षापासून जी समस्या आहे ती कशा पद्धतीने दूर करू शकतो, जी आमची टीम आहे याच्यावर सगळ्यात पहिले आम्ही प्रथम याच्यावर विचार करणार आहोत। त्यानंतर जे तसेच इथे जे म्हणजे जे गरीब लोकांना जे घरे प्रधानमंत्री हक्काचं घर देण्याचं जे प्लॅनिंग आमचं नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान ते आम्ही करणार आहोत। म्हणजे अजून गावामध्ये खूप म्हणजे सुविधा करायच्या आहे। आता सांगितलं तरी कमी आहे, पण ज्यावेळेस आम्ही निवडून आलो आणि आमची जे टीम निवडून येईल तर आमचं एवढं मोठं म्हणजे प्लॅनिंग ठरलेलं आहे, त्या पद्धतीने आम्ही आपल्या गावामध्ये काम करणार आहोत। एकंदरीत आपल्यासोबत किती सदस्य मिळून हा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम आपण राबवलेला आहे? माझ्यासोबत 20 सदस्य आहे आणि एक नगराध्यक्ष। बरं, 21 ची टीम। काय सांगणार आपली जी जनता आहे, सुजाण जनता आहे, त्यांना काय प्रेमा संदेश आपला असणार आहे? आम्ही सगळ्यांना जनतेला एकच आवाहन करू इच्छितो की जे आमच्यासोबत जे नगरसेवक आहे आणि नगराध्यक्ष यांना निवडून द्या आणि खरंच आमच्याकडे विश्वास ठेवा आणि निवडून आल्यावर जे आम्ही जे बोललो ते करू आणि लोकांना करून दाखवू। रिंकेश दादा, काय म्हणाल, निवडणुकीची वेळ आली आणि सोबत बिलकुल फॉर्म भरायला चालत, काय सांगणार? नमस्कार, आपण बघत असाल हा जनसमुदाय आहे, आपण बघत असाल भाजप नेहमी केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, कन्हान शहर असो, नेहमी विकासाचे राजकारण करत असते। माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही इथे किरायाने जे लोक असतात त्यांना घरकुल कसं मिळणार, पाण्याची व्यवस्था, सर्वात महत्वाचं आम्ही जे शमशान घाट जे नाही आहे ते शमशान घाट, बाजार व्यवस्था आणि ही जे साफसफाई याकडे भरपूर लक्ष देणार आहोत आणि भाजप नेहमी विकासाचं राजकारण करते, एवढंच बोलणार। यावेळेला काँग्रेस पक्षाचा पूर्णपणे नायनाट झालाच आहे, काय सांगणार, कशा प्रकारचा विजय असणार आहे? काँग्रेसकडे बोलायला शब्द नाही, सांगायला शब्द नाही, नेहमी लोकसभेत फेक नेगेटिव्ह, प्रत्येक वेळेस फेक नेगेटिव्ह, विकासाबद्दल ते बोलायला तयार नाही आहे। म्हणून काँग्रेसचं ते यावेळेस नायनाट संपले झाल्याशिवाय राहणार नाही, कारण की नरेंद्र मोदी सरकार असो, फडणवीस साहेब सरकार असो की बावनकुळे साहेबांच्या सगळ्या जनतेने पुऱ्या नागपूर जिल्ह्याने काम बघितलेलं आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या नेतृत्वात मी स्वतः बावनकुळे साहेबांचा पार्टी सक्रिय म्हणून सामाजिक न्याय विभागाचं काम बघत होतो, त्यांच्याच कृतीतून आम्ही कन्हानमध्ये सगळं काम करणार आहोत। आपली सुजाण जनता काय एक मेसेज असणार आहे? सगळ्या सुजाण जनतेला एकच माझं नेमकं निवेदन राहणार आहे की
भाजपचे कॅन्डिडेट हे सर्व सुशिक्षित कॅन्डिडेट आम्ही दिलेले आहेत. भाजपचं राजकारण हे नेहमी विकासाचं राजकारण झालेलं आहे. सुजाण कॅन्डिडेटला तुम्ही निवडून त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे, एवढी माझी विनंती आहे. आणि आमचं कमळाचं बटन सगळ्यांनी दाबली पाहिजे, एवढीच माझी विनंती राहणार आहे.